हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी अमृता. आज आपण बनवूया धाबा स्टाईल अशी मस्त लसुणी मेथी. लवकरच बनणारी आणि घरच्या इन्ग्रेडियंटमधून बनणारी अशी धाबा स्टाईल लसुणी मेथी घरीच ट्राय करा. बघू शकता तुम्ही, कलर पण सेम तसाच आला आहे. जसं मी आता सांगते त्याचप्रमाणे जर तुम्ही करणार तर तुमची पण सेम अशीच बनेल धाबा स्टाईल लसुणी मेथी. चला तर आता बनवूया. तर त्या सर्वप्रथम आपण व्यवस्थित निसून घेतली मेथीची एक जुडी आणि स्वच्छ धुवून घेतली. आणि लसुणी मेथी म्हटलं की असा भरपूर असा लसूण येईल. तर भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला, 10 ते 12 कळ्या. आणि बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक छान असं चाकूनीच चॉप करायचं आहे आपल्याला. मिक्सरमधून किंवा मग आपण खलबत्त्यातून काढतो तसा लसूण नको आहे आपल्याला. असं बारीक चॉप केलेला हवा आहे, जेणेकरून आपण जेव्हा खाऊ लसूणचं ते एक एक बाईटमध्ये जे लसूणची कळी येईल चॉप केलेली ते खूप टेस्टी. तर मी आता एका कढईत एक छोटा चम्मच असं तेल घेते आणि त्याच्यात आपण बारीक चॉप केलेला लसूण टाकून घेते. हा लसूण फ्राय करायचा. आपल्याला ही प्रोसेस लसूण मेथी करताना करायचीच आहे, कारण जेव्हा आपण लसूण मेथीची भाजी बनवू तर ते मेथीचा जो कलर आहे तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे खूप सुंदर अशी भाजी येते आणि स्वाद पण छान येते. त्याचा स्वाद पण चेंज होणार नाही, म्हणून त्या तेल थोडंसं लसूण फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनिट. आणि त्याच्यानंतर आपण जी साफ करून स्वच्छ करून जी मेथीची जुडी घेतली ती टाकायची. जर तुम्ही पान कट करत असाल तर त्याला कट करून कापून टाकण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर डेंटल सहित घेत असेल तर थोडंसं तुम्हाला ते चॉप करून टाकावं लागेल. तर मेथी पण असं 2 मिनटं अशी परतून घ्यायची. ते त्याचा मेथीचं स्वतःचं पाणी असं सोडून देईल आणि तयार होईल. तुम्ही एक प्रोसेस जर केली तर तुमच्या मेथीच्या भाजीचा कलर खूप छान आहे. तर आता हे झालं आहे. थोडंसं 2 मिनटं असं परतून मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ पण टाकायचं आहे या स्टेजला. थोडं मीठ ॲड करून नंतर मग परतून काढून घ्यायचे. तर हे काढून घेतलं आहे. आपण याला लागणारा मसाला आपण बनवून घेऊया. तर थोडे शेंगदाणे घेतले आहे मी. ते छान असे परतून घ्यायचे आपल्याला. आपल्या या लसूण मेथीला एक छानसं असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण थोडं काही जिन्नस आहे जे भाजून घेणार आहे. जसं की आता हे थोडे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की मी हे काढून घेईल आणि याच कढईत थोडे तीळ घेणार आहे. तीळ हे ऑप्शनल आहे, पण तीळ टाकलं त्याच्यामुळे खूप छान असं तेल पण सुटते भाजीला आणि टेक्स्चर पण छान येते. तर छान असं थोडे परतून घेते मी. कढईचा गॅस बंद केल्यानंतर टाकले तीळ. तीळ बघा कसे तडतडत आहेत आणि उडत आहेत. बस या स्टेजला आपल्याला तीळ काढून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जर सपोज डाळवा नसेल तर डाळव्याच्या ऐवजी थोडं बेसन या स्टेजला आता थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बेसन कच्चं यूज नाही करायचं आहे, थोडं भाजूनच घ्यायचं आहे. तर आता मी एक मोठा कांदा असा बारीक चॉप करून घेते आणि बस. आपल्याला बाकी काही नको आहे. कांदा आणि लसूण हा मेन इन्ग्रेडियंट आहे. कांदा थोडासा बारीक चॉप करून घेतला की आणि लसूण पण 4-5 कळ्या मी बारीक चॉप करून घेते. आणि लसूणी मेथी म्हटलं की प्रत्येक स्टेजला आता लसूण जाणारच. तर मी आता हे मिक्सचर जे बनवणार आहे ते आहे थोडासा डाळवा आहे, भाजलेली तीळ, शेंगदाणे आणि 4 कळ्या आपल्या काजूचे. हे छान फाईन पावडर करून घ्यायची आपल्याला. याचप्रमाणे आता फोडणी देऊया. याच्या मी 2-3 मोठे चम्मच असं तेल घेतलं आहे. असं धाबा स्टाईल आपल्याला भाजी बनवायची असली तर थोडं तेल मसाला हा असतोच. तर आता छान मोहरी अशी तडतडून घ्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यात जिरं टाकूया आपण. जिरं छान तडतडलं की बारीक चॉप केलेला कांदा आणि जे आपण बारीक चॉप केलेला लसूण होता ते पण ॲड करायचं आहे. असं छान परतून घ्यायचं आहे कांदा. त्याच्यात हळद, लाल तिखट, धने पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून घेते मी. तर हे छान असं परतून घ्यायचं आहे. आपला मसाला परतून घेतला कच्चा स्वाद जोपर्यंत आपल्याला ते थोडंसं 1 मिनिट असा परतून घ्यायचं आहे. ते छान असं परतून झालं आहे की आपण बारीक जे केलेलं मिक्सचर आहे आपलं ते पण ॲड करून घेऊया. असं व्यवस्थित कंटिन्यू हे फिरवत राहायला लागेल, कारण की आपला मसाला जळू नये म्हणून. आता जे आपण पावडर केलं आहे ते टाकून घेऊया. छान हे पण छान असं परतून घ्यायचं आहे. कारण की आपण पहिलेच भाजून घेतलेलं आहे म्हणून जास्त परतायची गरज नाही पडणार, पण थोडं तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. तसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
हे एक व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आणि भाजण्यासाठी याच्यात थोडं पाणी ॲड करूया. 2 चम्मचच्या जवळपास मी पाणी ॲड करून हे व्यवस्थित भाजून घेते. आणि हे आपल्याला या स्टेजपर्यंत भाजायचं आहे की छान असं तेल सुटेल आपल्या मिक्सचरला, कारण की त्याच्यात तीळ आहे, शेंगदाणे आहे, काजू आहे. ते क्रीमी टेक्स्चर येऊपर्यंत आपल्याला त्याच्यात पाणी टाकून थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल की आता मी पाणी ॲड केलं आहे आणि थोडंसं भाजून घेते. जास्त भाजण्याची याला पण एवढी गरज नाही आहे. जेव्हा आपण पाणी ॲड करू तर ते त्याच टेक्स्चर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे छान असं झालं आहे. तुम्ही बघू शकता साईडला मस्त तेल सुटलं आहे. तर त्या स्टेजला मी आता आपण जी परतून घेतलेली मेथी होती ती टाकते. अशी छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मेथीचा कलर किती सुंदर आहे. जसा ढाबा स्टाईल भाजीचा असतो सेम तसाच. ते एक प्रोसेस आहे. जर पहिलेच परतून घेतलं ना तर मेथीचा कलर चेंज नाही होणार, ती हिरवीच राहील. असं छान थोडंसं मीठ टाकायचं आणि मग परतून घ्यायचं. आपण 2 स्टेजला मीठ टाकलं आहे. पहिलेही सुद्धा मीठ टाकलं आहे जेव्हा आपण मेथीची भाजी परतून घेतली ती, आणि आता पण टाकलं आहे. म्हणून थोडंच मीठ आता आपल्याला ॲड करायचं आहे. तर मी एक थोडा कस्तुरी मेथी घेते. कस्तुरी मेथीने खूप छान असं अरोमा येईल आपल्या भाजीला आणि छान टेस्ट पण. तर आता छान असं हे मिक्स करून घेते. मी एका साईडला एक थोडा तडका लावते. तडका आपल्याला द्यायचा आहे. आता लसूणी मेथी म्हटलं की छान असा मस्त लाल तिखटाचा, तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट असेल ते नक्की यूज करा तडक्यात. आता या स्टेजला पण याला तेल सुटलं आहे छान साईडला, म्हणजे आपली प्रॉपर भाजले. आता एक मस्त असा तडका द्यायचा आहे. छान लाल मिरची, कश्मीरी लाल तिखट असेल तर तुम्ही या तडक्यात नक्की टाका. आणि लसूणच्या कळ्या मी चॉप नाही केल्या, तशाच ठेवल्या आहे. आणि थोडं लाल ब्राऊन अशा होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे, क्रिस्पी करून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा बाईट घेऊ या भाजीचा ते एकदम असं छान टेस्टी. तर आता हे तडका टाकून मिक्स करून घेते. आपली ही भाजी एकदम मस्त अशी रेडी आहे. तुम्ही बघू शकता की दिसायला पण इतकी टिमटिम दिसत आहे ना, खूप मस्त. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.